अहिंसा सत्य न क्रोधस त्याग शांतिरपैशुनम दया भूतेश्वरो लुप्तवम मार्दवम ह्रीरचापलम। दैवासुर संपत् विभाग योग। श्रीमद् भगवद गीता तथा ज्ञानेश्वरी अध्याय 16 श्लोक क्रमांक 2 ओवी क्रमांक 135 इथपासून आजच्या क्रमिक चिंतनाला आरंभ करत आहोत। काल आपण परवा अहिंसा म्हणजे आपल्या शरीराने, वाचेने आणि मनाने जगाला सुख उत्पन्न होईल या उद्देशानं वर्तन करणं म्हणजे अहिंसा। नंतर सत्यम अप्रिय आणि अनृत वर्ज्य करून भाषण करणं। अक्रोध क्रोध उत्पन्न होण्याच्या सगळ्या शक्यता आणि संभावना उत्पन्न झाल्या असताना अंतःकरणामध्ये क्रोध हा विकार उत्पन्न होऊ न देणं याला अक्रोध असं म्हणतात। त्याग, काल आपण त्यागाचं स्वरूप पाहिलं। देहाच्या ठिकाणी जी अहंता आहे म्हणजे देहालाच मी म्हणणं, हे देहाच्या ठिकाणी असणारा अहंता, त्या अहंतेचा त्याग करणं सगळ्या गोष्टींचा त्याग केल्यासारखा आहे। देह तादात्म्याचा त्याग म्हणजे खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टींचा त्याग हा आपोआप होतो हे आपण पाहिलं। आज आपण पाहणार आहोत शांती। अंतःकरणामध्ये परमतत्वाचा साक्षात्कार किंवा अद्वैत बोध झाल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते त्या स्थितीला शांती असं म्हणतात। आणि त्यानंतर आहे अपैशुनम। अपैशुनम हे एखाद्याची जी काही गुप्त गोष्ट आहे ती दुसऱ्याला न सांगणे। सर्व भूतेषु दया, सगळ्या जीवांच्या वरती कृपा करणं। अलोलुपत्वम म्हणजे शब्द स्पर्शादी विषय अगदी सन्निकट झाले असताना इंद्रियांच्या मध्ये त्यांच्याविषयी विकार उत्पन्न होऊ न देणं। मार्दवम म्हणजे मृदुता, ह्री म्हणजे लज्जा,
अचापलम म्हणजे कर्णा वाचून हातपायांची हालचाल न करणे, असे हे दैवी संपत्तीचे 26 गुणांपैकी काही गुण आहेत. तर आज आपण शांती आणि अपैशुनम ह्या पदाचा विचार करणार आहोत. काल आपण आपलं बोलणं कसं असावं ह्या संबंधाने आपण पाहिलं. तैशे श्रवण सुख चतुर परिणमोनी साचार, बोलणे जे अभिकार ते सत्य येथे. नंतर अक्रोध ह्या दैवी संपत्तीच्या ह्या गुणांचा आपण विचार पाहिला. आणि याचा विचार करत असताना अक्रोधाची ही स्थिती कशी असते याचे विविध उदाहरणाच्या माध्यमातून याचा विचार केला आहे. आता घालिताही पाणी पाषाण नेगे न निघे आणि का मिथिलेही लोणी कांजी नेधी. पाषाणावरती कितीही पाणी टाकलं, पाऊस पडला, त्यातून अंकुर उत्पन्न होत नाही. कांजीला कितीही मंथन केलं तर त्यातून लोणी निघत नाही. सर्पाच्या अंगावरून निघालेली कात त्यावरती पाय पडला तरी फणा काढत नाही साप. वसंताचं आगमन झालं तरी आकाशाला पुष्प येत नाही. रंभेच्या कृतीनं शुकाचार्यांच्या अंतःकरणामध्ये काम उत्पन्न होत नाही. राखेमध्ये किती तूप टाकलं तर वन्ही उद्दीपित होत नाही. तसं अत्यंत वाईट शब्दांचा प्रयोग करून शलक्या शिव्या दिल्या जरी दिल्या आणि तत्सम असे अमर्याद निमित्त उत्पन्न झाले तरीही याच्यामध्ये अंतःकरणामध्ये क्रोध उत्पन्न होत नाही. ज्याचं आयुष्य संपलं आहे त्याला आयुष्य प्राप्त करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या पाया जरी पडलं तरी आयुष्य त्याला येत नाही. तसं याला कितीही राग आणवण्याचा प्रयत्न केला तरी राग उत्पन्न होत नाही. याला म्हणतात अक्रोध. याचाही आपण विचार पाहिला. नंतर त्याग, मृत्युकेच्या त्यागाने, घटाचा त्याग तंतूच्या त्यागाने, पटाचा त्याग बीजाच्या त्यागाने, वटवृक्षाचा त्याग, भिंतीच्या त्यागाने त्यावर त्या चित्रांचा त्याग, निद्रेच्या त्यागाने स्वप्नाचा त्याग, जळाच्या त्यागाने तरंगाचा त्याग आणि पावसाळ्याचा त्यागाने मेघांचा त्याग. त्याप्रमाणे धनाच्या त्यागाने भोगाचा त्याग हा जसा होतो, कारणाच्या त्यागाने कार्याचा त्याग होतो, तसा देवी बुद्धिमंती देही अहंता सांडोनी पाही. सांडीजे अशेषही संसार जात. एकदा की देहाचा तादात्म्याचा त्याग झाला की सगळ्या संसाराच्या गोष्टीचा त्याग होऊ शकतो. म्हणून माऊली शब्द वापरतात, बुद्धिमंती देही अहंता सांडोनी पाही. बुद्धिवंती म्हणजे बुद्धिवानाने, म्हणजे जिज्ञासूने, साधकाने, मुमुक्षुने देही अहंता सांडोनी पाही. देहाच्या मध्ये असणारी जी अहंता आहे
देहाच्या ठिकाणी असणाऱ्या त्या अहंतेचा म्हणजे अनात्म्याच्या विषयी असणारी जी सत्यत्व बुद्धी, त्या सत्यत्व बुद्धीचा त्याग करणं. देही अहंता सांडोनी पाही. देहाच्या ठिकाणी असणारी अहंता, ही जर आपण टाकली, देहाविषयीचा भ्रम सोडला, तर माऊली सूत्र रूपाने सांगतात, आशेषही संसार जात सांडिजे. अशेषही, शेष म्हणजे थोडस शिल्लक असणं, आणि अशेषही म्हणजे थोडं सुद्धा या संसारातलं दुसरं कोणतंही त्याग करण्याची, त्याला त्याग करण्यासाठीची कोणतीही वस्तू आता शिल्लक नाही. आशेषही संसार जात सांडिजे. संपूर्ण सगळ्या संसाराचा त्याग त्याने केला आहे असं समजावं. देवी बुद्धिमंती देही अहंता सांडोनी पाही. सांडिजे अशेषही संसार जात. अशेषही संसार जात सांडिजे, त्याने संपूर्ण संसाराचा त्याग केला आहे असं समजावं. तया नाव त्यागू म्हणे तो यज्ञांगू. हे मानून स्वघू पार्थ पुसे. देहाचा त्याग केला की सगळ्या संसाराचा, देहाचा म्हणजे देहाच्या विषयी असणाऱ्या सत्यत्व बुद्धीचा त्याग केला की जगातल्या सगळ्याही संसाराचा त्याग केला आहे असं समजावं. आणि यालाच खरं त्याग असं म्हणतात. तया नाव त्यागू म्हणे तो यज्ञांगू. तो यज्ञांगू म्हणे. यज्ञांगू शब्दाचा अर्थ आहे यज्ञ आहे ज्याचं अंग, किंवा यज्ञच आहे ज्याचं स्वरूप, असा तो परमात्मा. तया नाव त्यागो म्हणे यज्ञांगू. यज्ञच स्वरूप आहे ज्याचं असा परमात्मा त्याग काय आहे असं म्हटलं आहे. या शब्दाचा प्रयोग देखील एक मार्मिक अर्थाने या ठिकाणी केला आहे. यज्ञांगो, यज्ञाच्या मध्ये आपण आहुती टाकून त्यागच करतो ना, आणि म्हणून यज्ञाचं अंगच ज्याचं स्वरूप आहे असा परमात्मा. हे मानोने सुभगू पार्थ पुसे. हे यज्ञाचं स्वरूप पाहिल्यानंतर सुभगू म्हणजे अत्यंत भाग्यवान असणारा जो अर्जुन, पार्थ पृथापुत्र पार्थ, त्या यज्ञांग असणाऱ्या परमात्म्याला पुसे. म्हणजे परमात्म्याला तो विचारतो, हे अर्जुन कसं स्वरूप आहे ते पहा. तरी गिळोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञानही मागवते. हरपे निरुते ते शांती पैगा. ज्ञेयाते गिळोनी ज्ञाता ज्ञान मागवते हरपे ते निरुते शांती पैगा. ज्याला जाणवयाचं आहे त्याला ज्ञेय म्हणतात.
आणि जो जाणतो त्याला ज्ञाता म्हणतात. परमात्माच संपूर्ण सृष्टीच्या माध्यमातून तो नटला आहे. सगळ्या वस्तूंचं नामरूप हे त्या परमात्म्याचंच उपाधीने युक्त असणारा मायेचं स्वरूप धारण केलेले त्याचंच हे नावरूप आहे. आणि म्हणून ज्ञेय स्वरूप असणारा परमात्मा आणि ज्ञाता स्वरूप असणारा जीव. पण होतं कसं आता, ज्ञेयाते गिळोनी, त्या ज्ञेयाला गिळून टाकलं. गिळणं म्हणजे आतमध्ये घेतलं. एखादी वस्तू आतमध्ये जेव्हा टाकतं तेव्हा त्याला गिळणं असं म्हणतात ना. मग आता इथे ज्ञेयाते गिळोनी म्हणजे ज्ञेय स्वरूप म्हणून त्या परमात्म्याला केलं होतं. पण आता ज्ञान झाल्यानंतर जो ज्ञेय स्वरूप आहे परमात्मा, तर ते माझं स्वरूप आहे असं जाणल्यानंतर ज्ञाता जो आहे तो ज्ञेयाशी एकरूप होतो. मग ज्ञाता जेव्हा ज्ञेयाशी एकरूप होतो तेव्हा ज्ञेय राहत नाही, ज्ञेय संपून जात. म्हणून जणू काही ज्ञात्याने ज्ञेयाशी ऐक्य साधल्यानंतर तो ज्ञातृत्वही संपून जातो. अच्छा, ज्ञेयाते गिळोनी मग काय होतं, जर ज्ञेयाला गिळलं तर मागे ज्ञाताही शिल्लक राहत नाही, मध्ये ज्ञानही शिल्लक राहत नाही आणि पुढे ज्ञेय पण शिल्लक राहत नाही. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही द्वैताच्या मधून निर्माण झालेली ही त्रिपुटी आहे. जगाच्या द्वैत व्यवहारामध्ये ही त्रिपुटी असल्याशिवाय ज्ञानाचा व्यवहार होत नाही. पण आता ज्ञेय समाप्त झाल्यामुळे ज्ञाता आणि ज्ञान ही समाप्त होत. मग आता खाली काय राहतं, अंतःकरणाची उपाधी असे असली की त्या ज्ञाता जो आहे त्याला जीव म्हणतात, आणि जगताची उपाधी असली की त्या परमात्म्याला ज्ञेय म्हणतात. आणि अंतःकरणाच्या वृत्तीच्या साह्यानं नेत्रेंद्रियांच्या द्वारे वृत्ती जेव्हा ज्ञेयापर्यंत जाऊन मागे फिरते आणि सांगते हे ज्ञान आहे. पण आता ज्ञाता ज्ञेयाशी ऐक्य पावल्यामुळे आता ज्ञेय नाहीसं झालं आणि ज्ञेय गेल्यामुळे आता ज्ञाता आणि ज्ञान ही समाप्त झाली. मग त्रिपुटी समाप्त झाली. मग खाली काय शिल्लक राहिलं तर केवळ दृंग मात्र चैतन्य स्थिती शिल्लक राहिली. माऊली म्हणतात, गिळोनी ज्ञाते ज्ञाता ज्ञानही मागवते हरपे. मग पुढे ज्ञेय समाप्त झाल्यानंतर मागे असलेला जो ज्ञाता आणि मध्ये असलेलं ज्ञान हे संपूर्ण मावळून जातं आणि ह्या तीन शब्दाच्या व्यतिरिक्त खाली जे शिल्लक राहतं ते दृंग मात्र चैतन्य. तिथे आता कोणताच विकार नाही. आणि म्हणून ते निरुते शांती पैगा, त्याला निरुते म्हणजे खरोखरची त्याला शांती असं म्हटलं जातं. निरुते शांती पैगा, ती निरुते ती खरोखरची शांती आहे असं म्हणावं.
ही सिद्धांताची ओळी आहे. तरी गिळोने ज्ञाते ज्ञाता ज्ञानही मागवते, हरपे निरुते ते शांती पैगा. ज्ञानेश्वर महाराजांची बोलण्याची किंवा एक शैली आहे प्रतिपादन करण्याची. त्याग शब्दाच्या संबंधाने बोलताना अगोदर सगळे दृष्टांत दिले आणि मग तेवी बुद्धिमंत देही अहंता सांडोनी पाही, सांडीजे अशेषही संसार. नंतर मग सिद्धांताची ओळी सांगितली. पण शांतीचं स्वरूप सांगत असताना पहिल्यांदा सिद्धांत सांगितला आणि मग ओव्या सांगायला सुरुवात करणार आहे. तरी गिळोनी ज्ञाते ज्ञाता ज्ञानही मागवते, हरपे. इथे थांबायचं. ज्ञाते गिळोनी मागवते ज्ञाता ज्ञानही हरपे. पुन्हा तिथे स्वल्पविराम. ते निरुते शांती पैगा. त्याला खरोखरची शांती म्हणा. म्हणजे अद्वैत स्थितीमध्ये राहणं हीच खरी शांती आहे. आणि अद्वैत स्थितीमध्ये राहून कितीही विस्तार झाला तरी तो विस्तार अद्वैताचाच असतो. आणि द्वैतात राहून कितीही विस्तार केला तिथे अद्वैताची शांतीची अनुभूती कधीच येणार नाही. मग आता हा सिद्धांत सांगण्यासाठी माऊलींनी एका पाठीमागे एक वेगवेगळे दृष्टांत दिले आणि ही गोष्ट सांगितली. पहा, जैसा प्रळयांबूचा उघडू, बुडोणी विश्वाचा पवाडू, होय आपणपे निबडू आपणची. प्रलय शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण सृष्टी जेव्हा नाहीसी होते तेव्हा तो जो कालावधी असतो त्या कालावधीला प्रलय असं म्हणतात. प्रलय म्हणजे प्रकर्षाने संपूर्ण सृष्टीचा लय होऊन जातो. एका भूतातून दुसऱ्या भूतात, तिसऱ्या भूतात, शेवटी खाली आकाश शिल्लक राहतात. त्याचाही लय होऊन मग शेवटी माया प्रकृती शिल्लक राहते. मायेचाही प्रकृतीचाही लय त्या परमात्म्यात असतो आणि तो परमात्मा स्वमहिमनी प्रतिष्ठित अशा स्वरूपामध्ये. पण ढोबळमानाने असं म्हणूया संपूर्ण सृष्टीचा प्रलय लय होतो, त्याला प्रलय असं म्हणतात. तेव्हा काय होतं, एक महाभूत दुसऱ्या महाभूताला निळंकृत करत. म्हणून इथे शब्दाचा प्रयोग केला आहे अंबू. आणि अंबू शब्दाचा अर्थ होतो पाणी. मग काय होतं जेव्हा प्रलय होतो, तेव्हा संपूर्ण सृष्टीच्या मध्ये, पृथ्वीच्या मध्ये एक पाण्याचा मोठा लोंढा तयार होतो आणि सगळ्या पृथ्वीला गिळंकृत करून टाकतो ते पाणी. जिकडे तिकडे पाणीच होतं. आणि म्हणून प्रलयंबऊचा उभडू तो काय करतो, विश्वाचा पवाडू बुडवणी. संपूर्ण हे पृथ्वीचा जो विस्तार आहे, विश्वाचा पवाडू म्हणजे विस्तार, त्या संपूर्ण विश्वाचा पवाडू बुडवणी. त्या संपूर्ण पृथ्वीचा जो विस्तार आहे पाणी त्याला बुडवून टाकतं. कारण पाणी हे कारण आहे आणि पृथ्वी ही कार्य आहे. कार्यापेक्षा कारण हे व्यापक असतं, सूक्ष्म असतं आणि मोठं असतं. आणि म्हणून प्रलय काळाच्या वेळेस संपूर्ण पृथ्वीच विश्वाचा पवाडू काय करतं, प्रलयांबूचा उघडू बुडवणी. प्रलय काळाचं जे पाणी आहे त्याला एक
मोठा उबड म्हणजे उमाळा, विस्तार, पूर निर्माण होतो आणि संपूर्ण विस्ताराचा जो विश्वाचा विस्तार आहे तो बुडवून टाकला जातो. मग काय होतं, इथून जर पाण्याचा असा मोठा लोंढा तयार झाला तर पुढच्या सगळ्यांना बुडवून बुडवून ते पाणी शेवटी जिथून निर्माण झालं तिथे येतं आणि त्या आपल्या उगमालाही बुडवून टाकतं. मग काय होतं, आपणाची आपणपे निवडू होय. मग काय, ते पाणीच जिथून निर्माण झालं होतं त्या ओघाला, म्हणजे आपल्याच ओघाला ते पाणी काय करतं, मिटवून टाकतं. आणि मग संपूर्ण आता सृष्टी ही जलमय होऊन जाते. यालाच म्हणतात आपणची आपणपे निवडू होय. आपणच आपल्यामध्ये निवडू होय म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काही राहत नाही. याला होमोजेनियसनेस असं इंग्लिशमध्ये म्हणतात. आता फक्त पाणीच पाणी शिल्लक राहत, पाण्याशिवाय दुसरं काही शिल्लकच राहत. मग अशा स्थितीमध्ये माऊली म्हणतात, मग उगम ओघ सिंधू हा नुरेची व्यवहार भेदू, परी जलैक्याचा बोधू तोही कवना. मग असं सगळं पाणीच पाणी झाल्यानंतर, पाणीच सगळीकडे विस्तारल्यामुळे मग आता म्हणता येईल का, ह्या अमुक अमुक नदीचा उगम इथून झालेला आहे. मग नदीचं उत्पत्ती स्थानाला उगम असं म्हणतात. ते पाणी वाहू लागलं की त्या नदीचा तो ओघ आहे असं म्हटलं जातं. आणि मग ते पाणी एकदा सागराशी एकरूप झालं की मग तो आता सिंधू समुद्र आहे. पण प्रलयांभूचं पाणी, प्रलयकालचं पाणी संपूर्ण पृथ्वीलाच बुडवून ते पाणी आता आपल्या उगमालाही जेव्हा बुडवून टाकतं, मग अशा परिस्थितीमध्ये कोणाला नदीचा उगम दाखवता येईल का, नदीचा ओघ दाखवता येईल का, तर समुद्र तरी दाखवता येईल. कारण पृथ्वी आहे म्हणून समुद्र, पण सगळीच सृष्टी जलमय झाल्यामुळे आता समुद्राला समुद्र तरीच म्हणता येईल का. आता ती संज्ञाही आता बुडाली. म्हणून मग उगम ओघ सिंधू हा व्यवहार भेदू नुरेची, हा व्यवहारातला भेद, या सीमा आता पूर्णपणे आता नाहीशा होतात. मग आता संपूर्ण पाणी एका ठिकाणी आलं आहे, हे जलाचं ऐक्य ज्या ठिकाणी झालं आहे हे तरी सांगायला कोणी शिल्लक राहील का म्हटलं. आता माऊली म्हणतात, परी जलैक्याचा बोधू तोही कवणा. मग त्या जलाचं ऐक्य ह्या ठिकाणी, सगळं पाणी या ठिकाणी एकरूप झालं असं सांगायला तरी कोणी शिल्लक आहे का. मग अशा वेळेस नदीचा उगम सांगता येत नाही, नदीचा ओघ सांगता येत नाही, समुद्र सांगता येत नाही, आणि सगळं पाणी मिळून ज्या एका ठिकाणी आलं ते जलाचं ऐक्य, ते ठिकाणही सांगता येत नाही. मग आता जलासंबंधाचे जे व्यवहार भेद होत होते ते सगळे आता बुडून गेले. तसं जाणणारा ज्ञाता, ज्याला जाणायचं तो ज्ञेय, आणि वृत्तीच्या किंवा प्रमाणांच्या साह्याने जे होतं ते ज्ञान. पण आता ज्ञाता समाप्त झाला की ज्ञेय समाप्त झालं की ज्ञाता समाप्त होतो आणि ज्ञानही समाप्त होतं. आता हा त्रिपुटीतला व्यवहारच मावळून गेला. तैसा ज्ञेया देता मिठी ज्ञातृत्व ही पडे पोटी, मग उरे तेची किरटी शांतीचे रूप. ज्ञानेश्वर महाराजांनी ही केलेली शांतीचं जे लक्षण आहे, सगळ्या व्याख्याच्या मध्ये शेवटची व्याख्या ही शांती, ही ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे.
आतापर्यंतच्या दुसऱ्या भाष्यकाराने शांतीचे वेगवेगळे स्वरूप सांगितले आहे, पण आता ही शांतीची व्याख्या केल्यानंतर शांतीची दुसरी व्याख्या करण्याकरता आता जागाच नाही. आणि म्हणून बाहुले म्हणतायत, ज्ञेया मिठी देता. ज्ञेयाला म्हणजे जी गोष्ट सुरुवातीला सांगितली 37 ओळीमध्ये, तोच निष्कर्ष आता पुन्हा सांगताय 40 ओळीमध्ये, 140 ओळींच्या. ज्ञेया मिठी देता, त्या ज्ञेयाला मिठी दिली म्हणजे ज्ञेयाशी ऐक्य साधलं. ज्ञेयाशी ऐक्य कोणी साधलं? ज्ञात्याने. मग ज्ञाताच ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मस्वरूपाला जाणणारा हा ब्रह्मस्वरूप होतो, असं जे म्हटलं जातं. मग आता ज्ञात्याने ज्ञेयाशी एकरूपता साधली की मग आता त्याच्या ठिकाणी ज्ञेयाच्या सापेक्षत्वाने येणारा जो धर्म होता ज्ञातृत्व, तो ज्ञातृत्व ही पोटी पडे. मग म्हटले आता त्या ज्ञातृत्व धर्माचाही आता पोटी पडे म्हणजे लय होऊन जातो. कारण एकाच्या सापेक्षाने दुसऱ्याचं नाव असतं. मुलगाच नाही तर आई कोण म्हणणार, पतीच नाही तर पत्नी कोण म्हणणार, तसं ज्ञेयच नाही तर आता ज्ञाता तरी कोण म्हणणार. त्यामुळे ज्ञात्यासहित ज्ञातृत्व आता समाप्त झालेलं आहे. ज्ञातृत्व ही पडे पोटी. आणि मग आता ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे सगळं समाप्त झाल्यानंतर मग काय? मग उरे तेची किरटी शांतीचे रूप. मग खाली जे शिल्लक राहतं ना, ती केवळ आणि केवळ शांती, म्हणजे ब्रह्मरूप स्थितीलाच या ठिकाणी शांती म्हटलंय. त्या अद्वैत ब्रह्मरूप स्थितीलाच नाव शांती ही ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली व्याख्या आहे. आपण काय करतो? शांती म्हणजे काय? खूप गोंगाट होत असेल, तो थांबला की लोक म्हणतात आता कुठे शांती. किंवा डोक्यावरती मोठा बोजा असेल आणि तो टाकला, शांती. याला आपण शांती का म्हणतो? उपद्रव रहित अवस्था म्हणजे शांती. पण ही शांती नाही, हा उपद्रवाचा अभाव आहे. शांती जी असते ती आतून यावी लागते. पण आपण काय म्हणतो? अडथळे, उपद्रव, समस्यांचं निवारण झालं की शांती. ती शांती नाही, ती एक स्थिती आहे. शांती ही आतून येण्याची अनुभूती आहे. अद्वैत स्थितीची अनुभूती आहे, साक्षात्काराची अनुभूती आहे. त्रिपुटीचा लय होण्याची ही ज्ञान झाल्यानंतर त्रिपुटीचा लय अशी स्थिती आहे, त्याला शांती असं म्हणायचं. ह्याप्रमाणे शांतीचं स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या ओव्यांच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्याची शांती रूप. आता अहिंसा, सत्यम, क्रोध, त्याग, शांती. आता आहे अपैशुनम. अपैशुनम, अपैशुनम हे काय आहे हे आपण नंतर पाहू. पण त्या अपैशुनम शब्दाच्या संबंधाने ज्ञानेश्वर महाराजांनी जो विचार मांडला आहे ना, तो यथामथी आता अवकाश आज जेवढं शक्य होईल तेवढं या ओव्यांच्या माध्यमातून पाहूया.
अपैशुनम ह्या पदाची महती सांगण्याच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराज या ओव्या आपल्या समोर ठेवत आहे. आता कदर्थ वीत व्याधी बळीकरणाचे आधी अपपरू न शोधी सद्वैद्यू जैसा. ही सद्वैद्यू म्हणजे चांगला डॉक्टर, जसा चांगला डॉक्टर. आदरणीय श्री आल्हाट सरांनी जेव्हा संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल उभारत होते आणि ऑलमोस्ट काम असं होत होतं, तेव्हा हॉस्पिटलच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ डॉक्टर कसा असावा अशा काही ओव्या मला द्या असं डॉक्टर साहेब म्हणाले. तेव्हा त्या अजूनही संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलच्या आतमध्ये प्रवेश करताना उजव्या हातालाच ज्या 1-2 ओव्या आहेत त्यात ही एक ओवी इथे आपण आता अभ्यास करणार आहोत. व्याधी शब्दाचा अर्थ आहे रोग आणि कदर्थ म्हणजे दुःख देणं. कदर्थविद दुःख देणारी व्याधी. आणि हा दुःख देणारी व्याधी किती भयंकर असते हे सगळ्या लोकांना माहिती. असा कदर्थ विद, विद म्हणजे देणारी, कदर्थ म्हणजे दुःख, दुःख देणारी व्याधी किंवा दुःख देणारा रोग. हा रोग कसा आहे म्हटले? बळीकरणाचे आधी कदर्थविद व्याधी. बळीकरण म्हणजे त्या रोगाचं जो बळ वाढण्याच्या अगोदर, म्हणजे रोग वृद्धिंगत होण्याच्या अगोदर. बळीकरण म्हणजे त्याचं वृद्धिकरण. आधी म्हणजे सुरुवातीलाच. बळीकरणाचे आधी कदर्थविद व्याधी. रोग आता बळावत जाणार आहे आणि बळावत जाण्याच्या अगोदरच या वेदना देणारा जो रोग आहे तो रोग दूर करण्यासाठी जैसा सद्वैद्यू आप परू न शोधी असं म्हणत नाही. हा पेशंट आपला आहे म्हणून त्याला आपण बरं करूया, आणि तो पेशंट परू दुसऱ्याचा आहे म्हणून आपण त्याला बरं करायचं, असं नाही. जर सद्वैद्य असेल, जर चांगला डॉक्टर असेल तर त्याला आपला आणि परका हा भावच राहत नाही. त्याच्याकडे आला की तो सगळ्यांना आपलंच म्हणतो. आणि म्हणून डॉक्टरच्या मध्ये अपपर भाव नसतो. जैसा सद्वैद्यू अपपरो शोधी. हा आपला आहे का दुसरा आहे, नातेवाईक आहे, जवळचा का लांबचा आहे, याचा शोध घेत नाही. मग काय करतं? तो रोग दूर रोग बळावण्याच्या आधीच त्याचं डायग्नोसिस निदान करून दुःख देणाऱ्या त्या रोगाला चांगला डॉक्टर हा बरा करतो आपल्या ज्ञानाने. जवळचा आहे का लांबचा आहे हा पाहत नाही.
दृष्टांत. दुसरा दृष्टांत पहा. का चिखली रुतली गाय, धड भाकड न पाहे, तो तेचे ग्लानी होय कालाबला. गाये चिखली रुतली. गाय पावसाळ्यामध्ये सरायला गेली असताना ती जर गाय चिखलामध्ये रुतली, अडकली, तर ही गाय धड म्हणजे दूध देणारी आहे का भाकड म्हणजे दूध देणारी नाही, हे न पाहे, असं पाहिलं जात नाही. अरे गाय चिखलामध्ये उतली ना, मग ही दूध देते का दूध देत नाही? नाही. जो तियेच्या ग्लानी होय, पण त्या गायीला चिखलामध्ये रुतल्यानंतर जी ग्लानी होती, ते दुःख होत आहे, त्या दुःखाने जो कालाभुला होय, तिची ग्लानी कालाभुला, तिच्या त्या ग्लानीमुळे, वेदनेमुळे, दुःखामुळे जो कालाभुला होय म्हणजे तो कासावीस होतो. तिची या ग्लानी जो कालाभुला होय, तिच्या ग्लानीमुळे, वेदनेमुळे, दुःखामुळे जो अस्वस्थ होतो, कासावीस होतो, दुःख होतो. हे दूध देणारी आहे, धड आहे का हे दूध देणारी नाही, भाकड आहे, असा कोणता विचार न करता त्या चिखलात रुतलेल्या गायीला काढण्याविषयी तो प्रयत्न करतो. तिच्या वेदना, दुःख पाहून तो स्वतः कासावीस होतो. हा म्हणजे त्यामध्ये भेद करत नाही. दुसरं उदाहरण दिलं. नाना बुडते याते सकरुण, न पुसे अंत्यजुका ब्राह्मण, काढून राखे प्राण हेची जाणे. डॉक्टरांचं उदाहरण दिलं, नंतर गायीचं उदाहरण दिलं. आता दुसरं उदाहरण देत आहे. एखाद्या नदीला खूप मोठा पूर आला आहे, जसं की आता काही नद्यांना मोठा पूर आला आहे, आणि त्या पुरामध्ये एक जण बुडाला आणि बुडत आहे हे ज्याने पाहिलं तो अत्यंत सकरुण, करुण म्हणजे दयाघन, त्याच्या अंतःकरणामध्ये अतिशय प्रेम, दया. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बुडत याते सकरुण, न पुसे अंत्यजुका ब्राह्मण. अंत्यजुका ब्राह्मण सकरुण बुडत याते न पुसे. बुडणारा कोण? हा अंत्यज आहे. अंत्यज बुडत याते किंवा ब्राह्मण बुडत याते सकरुण न पुसे. ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे, प्रेम आहे, करुणा आहे, तो बुडणारा मनुष्य ब्राह्मण आहे का अंत्यज आहे, हा कोणताही भेदभाव पाहत नाही. मग काय करतो? काढोनी राखे प्राणो हेची जाणे. त्याला बाहेर काढून त्यांच्या प्राणाचं रक्षण करणं, हेच दयाघन माणसाचं लक्षण आहे. दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. याला म्हणायचं की तो कोणता भेदभाव न करता त्या दुःखातून तो काढतोय. दूध देते का न देते न पाहता ते काय वरती काढतो. बुडणारा ब्राह्मण आहे का अंत्यज हे न पाहता दयाळू मनुष्य त्याला बाहेर काढतो.
हा आपला आहे का दुसरा आहे असा विचार न करता चांगला डॉक्टर रोग रोग ज्या वेदना देतो आहे असा रोग वाढण्याच्या अगोदरच सद्वैद्य त्याचं निदान करून त्याचा रोग दूर करतो. अपपर भाव त्यामध्ये नसतो. आणखी उदाहरण देतात. पै माहेवणी बापिये उघडी केली विपाई ते नेसले विण न पाहे शिष्टू जैसा. ह्या माहेवणी ह्या ओवीच्या मध्ये पाठ भेद आहे. मायवणी आणि माहेवणी. मायवणी म्हणजे वनामध्ये असणारी आपली आई आणि माहेवणी रजस्वला. शेवटी स्त्रीच आहे. कोणती रजस्वला म्हणायची की आपली आई म्हणायची. पण काय करावं, शेवटी ती एक व्यक्तीच आहे ना. लिंग तर एकच आहे ना. मग अशी महावनामध्ये किंवा माहेवणी असणारी ही रजस्वला किंवा मायवणी किंवा आईच ही वनामध्ये सापडली आहे किंवा रजस्वला वनामध्ये सापडली आहे. तर काय करायचं? ज्यांना कोणतेही वेद, शास्त्र, समाज, कुटुंब, गुरु, आई वडील त्यांचे कोणतेच ज्याला संस्कार नाही असा पापी अशा पापी लोकांनी माहेवणी विपाई उघडी केली. जर कदाचित, विपाई म्हणजे कदाचित, जर असं कधी घडलं तर वनामध्ये एखाद्या पापी चांडाळाने, संस्कारहीन असणाऱ्या व्यक्तीने एखाद्या स्त्रीला जंगलामध्ये प्रावरण विरहित केलं आणि त्याच रस्त्याने ज्याला गुरु, शास्त्र, आईवडील, समाज, वेद, शास्त्र यांचे संस्कार आहेत आणि त्या प्रावरण विरहित असणाऱ्या त्या स्त्रीला रस्त्याने जाणारा दुसरा एखादा जर शिष्ट मनुष्य असेल तर आपल्या अंगावरचं वस्त्र तिच्यावर टाकल्याशिवाय तिकडे पाहत नाही. ते नेसलिया विण न पाही शिष्टू जैसा. शिष्टू शब्दाचा अर्थ आहे वेदशास्त्र यांच्या संस्काराने जो युक्त आहे असा शिष्टू. म्हणजे वेदशास्त्र, गुरु आणि परंपरा यांच्या शिष्टाचाराचे ज्यांना संस्कार लाभले आहेत असा शिष्टू ते नेसलिया विण न पाहे. त्या सलज्ज असणाऱ्या त्या स्त्रीकडे आपलं वस्त्र दिल्याशिवाय, तो अंगावर टाकल्याशिवाय तिकडे पाहत नाही. शिष्ट व्यक्तीचं हे लक्षण सांगितलंय बरं का. यामध्ये खूप मोठी नीती समाजशास्त्र आहे. तो आपण नंतरचा भाग पाहूया. विषय तर समजून घेऊ पहिल्यांदा काय आहे. तैसे अज्ञान प्रमदादिकी का प्राप्तनीही सदोखी निंद्यत्वाच्या सर्वविखी खेळले जे. आता ज्ञानेश्वर सिद्धांताच्याकडे हळूहळू येत आहे. काही माणसं अज्ञानी असतात आणि अज्ञानी असल्यामुळे
ते कायमच परिस्थिती त्यामध्ये गांजलेले असतात. परवा मी एका महात्म्याला विचारलं, म्हटले ते गरीब माणसं आहेत, जाऊ द्या. तेव्हा तो महात्मा म्हटला, गरीब म्हणजे काय हो? ते कधी शहाण्या माणसाच्या जवळ येतच नाही, त्यांचं अज्ञान दूर करण्याचा कधी प्रयत्न करतच नाही. अज्ञानामध्ये कायम राहिलेल्या जीवांना तुम्ही काय दया करायची? असं द्या. मी आपलं काहीच बोललो नाही. पण आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एखादा मनुष्य अज्ञानी आहे, अज्ञान आहे त्याला, आणि त्या अज्ञानाच्यामुळे तो अनेक संकटात, समस्यात सापडलेला असतो. आणि कोणाला अज्ञान नसतं? आपल्या क्षेत्राचं थोडंसं ज्ञान जर असेल तर त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या सगळ्या क्षेत्रातलं आपल्याला अज्ञानच असतं ना. आणि म्हणून तर माणसं कोणत्या ना कोणत्या समस्येमध्ये, अडचणीमध्ये सापडतात. त्याचं कारण एक आहे अज्ञान. म्हणून काही माणसं अज्ञानामध्ये. दुसरं आहे अज्ञानावर अशा खूप गोष्टी आहेत, पण माऊली सांगतात प्रमादादिकी. काही गोष्टी, प्रमाद म्हणजे माहिती असताना चूक करण्याला प्रमाद. डायबिटीस असताना गोड खाणं हा प्रमाद आहे. किंवा प्राक्तनही सदोखी. प्राक्तन म्हणजे प्रारब्ध, त्याचं मागचं कर्मच काही चुकीचं आहे म्हणून तो सदोखी, दोषी आहे, म्हणजे अडचणी सापडलाय. म्हणजे अज्ञान सदोखी, प्रमादादिक सदोखी, प्राप्तीनेही सदोखी, निंद्यत्वाच्या सर्वोखी. अशा निंद्यत्वाच्या बाबतीमध्ये सर्वाविषयी जे खितपत पडलेले आहेत, जे खेळलेले आहेत, कोणी अज्ञानामुळे, कोणी प्रमादामुळे, कोणी प्राक्तनामुळे, कोणी कशामुळे, कोणी कशामुळे, हे सगळे खेळलेले आहेत. मग अशा व्यक्तीच्या बद्दल त्याला नावं ठेवण्याच्या ऐवजी आपल्या ठिकाणी असणाऱ्या चांगल्या ज्ञानाच्या, गुणांच्या, महात्म्यांच्या, गौरवाच्या द्वारे त्याचे दोष दूर करून मग त्याला पहा. ही जी स्थिती आहे ना, ह्या स्थितीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज या सगळ्या ओव्यांच्या माध्यमातून करत आहेत. आणि अशा ह्या स्थितीलाच ज्ञानेश्वर महाराजांनी अपैशुनम या शब्दाचा प्रयोग केला. त्या संबंधाचे आणखीही बरेच पैलू आपल्याला राहिलेले आहेत. तो भाग आपण नंतर पाहूया. परंतु थोडक्यामध्ये दुसऱ्यांच्या दोषाकडे पाहण्याच्या अगोदर आपल्या गुणांनी, आपल्या सामर्थ्याने दुसऱ्याचे दोष दूर करून मग त्याकडे समानतेने पाहणं, हे अपैशुनाचं लक्षण. याचा विस्तार नावबराय पुढच्या काही ओव्यांच्या मध्ये करणार आहेत.